आजचा सेटअप तो नाही वेगळा आहे थोडासा. परत जे बोलते तेच. आज मी माईक मध्ये थोडासा चेंजेस केले कारण की माझा माईक मध्ये प्रॉब्लेम हा होता की माईक चांगला आहे थोडासा, एकदम भारी नाहीये पण बऱ्यापैकी माईक चांगला आहे माझा. होतं तसं होतं की तो बाहेरची नॉईस खूप जास्त घेत होता तो आणि नॉईस रिड्यूस करायचा पण ऑडिओ क्वालिटी थोडीशी खराब होत होती. थोडंसं गुगल सर्च केले, त्यातनं मला एक सजेशन भेटलं की माझ्याकडे जो कॅमेरा आहे त्या कॅमेराची सेटिंग कॅमेराची सेटिंग जी आहे ती कमी करून टाकायची आणि माझ्या माईकची सेटिंग फुल करून टाकायची, जेणेकरून मला माझ्या ऑडिओचा फुल परफॉर्मन्स भेटेल. ठीक आहे. आणि मी अजून एक गोष्ट ट्राय केली आहे की मी माझा कॅमेरा ॲज माझा मॉनिटर लावलेला तिथं. विचित्र दिसणारा सेटअप. कलर ग्रेडिंग करेल, मला कलर ग्रेडिंग खरंच शिकायची पण काय होते ती एवढी अवघड आहे करायला गेलं की सगळं विचित्र काहीतरी होतं. ठीक आहे. आणि हा आहे एपीसी शॉट. जसं की माहिती आहे तुम्हाला की सोनीच्या, जसं की तुम्हाला माहिती आहे की सोनी A47 मध्ये एक फीचर आहे की तुम्ही एक फुल फ्रेम मध्ये शूट करू शकता आणि एपीसी मध्ये शूट करू शकता. तर हे एपीसी मोड मध्ये तुम्ही बघू शकता माझी 35mm 56mm च्या आसपास झाली असेल. मला पण ॲक्युरेट माहीत नाहीये, मी पण थोडंसं रँडमली बोलतो, पण मला एवढं माहिती आहे की म्हणजे 35mm 56mm मध्ये जाते. म्हणजे मी एका लेन्स दोन लेन्सचं काम करू शकतो प्लस 4K मध्ये शूट करून. ठीक आहे. म्हणजे ही जे आता होते ते 4K शूट होते. हे झूम नाही आहे, हे सेन्सरची साईज बारीक झालेली आहे. ठीक आहे ना. कुणाला वाटत असेल की हे झूम झाले, झूम नाही झालेले. टेक्निकली माझ्याकडे एक फुल फ्रेम सेन्सर आणि एपीसी सेन्सर आहे, तर एपीसी सेन्सर हे शूट होते. ऑडिओ एडिट करायची मला 3200 आहे माझा. ओ माय गॉड, मी जास्त आयुष्य मध्ये शूट केलं. त्याचा अर्थ ग्रीन मला माहित नाही, मी दोन व्हिडिओ शूट करतोय तर दोन व्हिडिओ मी टाकेल पण का, पण ठीक आहे. मी बघितलं होतं की एक स्मोक मशीन येते, जे स्मोक मशीन यूज करून लोक थोडंसं सिनेमॅटिक करण्याचा प्रयत्न करतात. मी पण तेच करण्याचा प्रयत्न करत होतो, पण माझ्याकडे स्मोक मशीन नाही. पण माझ्याकडे जुगाड आहे. ते जुगाड मी करणार, कारण की मी भरपूर क्रिएटर्सला पण पाहिलं होतं असं करताना. हा म्हणजे मी नाही क्रिएट केलेला आहे, हा क्रिएटर्सनेच क्रिएट केलेला जुगाड आहे. तो फक्त मी त्यांचं बघून यूज करतोय. मला असं वाटतं मी गांजाच पेट होते. ठीक आहे. याचा असं नाही की मी गांजा पाहिलाय कधी, म्हणजे पाहिलाय, ट्राय नाही केला, मला करायचं सुद्धा नाहीये. जस्ट सांगतोय मी. ओके. काय होती माझी कंपोजिशन, सिनेमॅटोग्राफी, स्टोरी टेलिंग कधीच चांगली होणार. मी पण बाकीच्या क्रिएटर सारखं थोडंसं. हा पण मी एवढं म्हणू शकतो की मी जो राहुल 1 वर्षापूर्वी होता त्याच्यापेक्षा हा अपग्रेडेड व्हर्जन आहे, इक्विपमेंट वाईज पण आणि थोडंसं कंपोजिशन वाईज पण. ठीक आहे. काही न पासून इथपर्यंतचा प्रवास आहे. ठीक आहे. विदाऊट हेल्प ऑनलाईन सोडली तर, जर तुम्ही ऑनलाईन हेल्पला जर कन्सिडर करत नसाल, ह्याचं मी असं बोलण्याचं कारण हे की ऑनलाईन लोक सांगतात, एक्सप्लेन करतात म्हणजे की ते फक्त मेथड सांगतात. जसं की आपल्या टीचर्स लोक, शाळेतले शिक्षक एक हे करतात ना, आपल्याला गोष्ट फक्त सांगतात कसं करायचं, ती कशी झाली पाहिजे, बरोबर कशी झाली पाहिजे, पण शेवटने तुमच्याकडे की तुम्ही ते करताय नाही करते. तसंच युट्यूबचं पण तसंच आहे माझ्यासाठी की की ते मी फक्त तिथनं बघतोय, पण ते ॲक्च्युअलमध्ये कसे करते मला करायचं. ठीक आहे. आता हे मी पाहिलं होतं, ते पण कोणी सांगितलं नव्हतं, मी त्यांच्या हातात ते पाहिलं होतं, म्हणून हे आहे माझा फॉग, जेणेकरून मला आता थोडंसं माझ्या रूम मध्ये सिनेमॅटिक व्ह्यूज येईल. ठीक आहे. ओके. सिनेमॅटिक व्ह्यूज कसं आहे, कारण की आता मी सांगतो की सिनेमॅटिक कसं आहे. जसं की आता माझी एक लाईट लागलेली आहे, लाईटला मी हे केलं तर जे जर तुम्हाला कोणाला माहित असेल तर आपले घरामध्ये किंवा गावाकडची घरं असायची, त्यातनं सकाळच्या वेळेस जेव्हा आपण चूल वगैरे पेटवतो. ठीक आहे. आणि त्यातनं कसं एक रेज येतात. रेज आपण आता मला ते एक्सप्लेन नाही करता येते, पण ते रेज जसे येतात ना सेम त्या टाईपमध्ये लुक होतो. पण हा धुरा झाला
जास्त पण नाही पाहिजे आपल्याला, थोडंसंच पाहिजे नॉर्मली सिनेमॅटिक व्हिडिओ पुरता. ठीक आहे, एकदम नॉर्मल पाहिजे आपल्याला, जास्त पण नाही, पण ठीक आहे. ठीक आहे, तर असा, पण हे रेज नाही तिथे. ठीक आहे, हे खूप आग लागायला फील होईल, आग लागली, जशी आग लागली. पण नाही का, मी ह्या साईडच्या खिडक्या खोलतो जेणेकरून एक्सटेरियर मध्ये बाहेर जायचं, असं बाहेर जाईल. ठीक आहे, तर हा असतो सिनेमॅटिक. बेसिकली सिनेमॅटिक अशाच काहीतरी गोष्टी जुगाड करून करून म्हणतात, नाही का, जुगाड असतात त्याला म्हणतात. आता काय होतं, फुल फ्रेम असल्यामुळं तुमचं व्ह्यूवरचं लक्ष दुसरीकडे पण जाऊ शकतं, दुसरीकडे पण जाऊ शकतं, म्हणजे जेणेकरून इकडे नाही, इकडे असं. मी जर असं बोलतोय, मी जर हे असं एक्सप्लेन करतोय, तर काय होतं की फ्रेम मध्ये किती गोष्टी. आता येते का तुम्हाला आवाज? माहित नाही, आता कॅमेरा ऑडिओ घेते काय माहित नाही, पण खुर्ची खूप साऊंड करते. ठीक आहे, तर ठीक आहे, बेसिकली असं होतं, मी प्रयत्न करतोय भरपूर व्हिडिओ अपलोड करण्याचा, आयडियाज पण भरपूर आहेत माझ्याकडे, पण काय होतंय, माझ्याकडे डिसिप्लिन नाही, नाही का. मागच मी एका पर्सनला बोललो की मला डिसिप्लिन नाही करायची, मला सिनेमॅटोग्राफी शिकायची नाही, म्हणजे नाही का. जर मला म्हणलं की कोण म्हणलं की तुला एका दिवसात तुझी एखादी इच्छा पूर्ण होईल, ती कोणती असेल, तर मी म्हणेल की डिसिप्लिन, नाही का. कारण की माझ्यात जर डिसिप्लिन आला तर मी काही करू शकतो, नाही का. मला जर कोणती गोष्ट शिकायची म्हणा, किंवा मला काहीतरी करायचंय किंवा घ्यायचंय किंवा एक्सवायझेड काही पण असेल, नाही का, ते मी सगळं माझ्या जेव्हा करू शकतो. पण डिसिप्लिन एक गोष्ट आहे जी मी स्वतःहून करू शकत नाही, त्याच्यासाठी मला काहीतरी हेल्प लागणार आहे. आणि मी भरपूर ह्या गोष्टी विचार पण केला होता की कसं होईल, काय करता येईल, काय करता येईल. तर हे काही की मी प्रयत्न करतो थोडासा डिसिप्लिन माझ्याकडे यावा. जर जर मला काय कोणाला मागायचं असेल, तर जर कोणी इच्छा पूर्ण करायचं कोणती, तर मी मागेल की डिसिप्लिन. माझ्या डिसिप्लिन आला ना, तर मी करेन, की डिसिप्लिन आला की मग मी शूट करेल, एडिट करेल, टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी प्रोजेक्ट कम्प्लीट करेल, नाही का. असं डिसिप्लिन नाही म्हणून मी ते उद्या ढकलतो किंवा पुढे ढकलतो. तर ही एक गोष्ट मला असं वाटतं की आहे. ठीक आहे, तर इनिशियली स्टेजमध्ये माझा प्लॅन काहीतरी वेगळा होता शूट करण्याचा, पण ते कसं होतं, त्याच्यात पण थोडंसं विजनचं फरक पडतो. विजन, नाही का, मी तसे क्रिएटर पाहत नाही, किंवा पाहत होते ते खूप फास्ट पेज एडिट करतात, नाही का, सिनेमॅटिक. आणि मला कसं आहे, थोडंसं सिनेमॅटिक पाहिजे, थोडंसं स्टोरी टेलिंग पाहिजे, किंवा थोडंसं त्यात काहीतरी टच पाहिजे असं. पण हे धूर थोडासा जास्तच व्हायला नाही काय थोडासा फॅन चालू होणार. हे फॅन चालू केला मी, ह्याच्याने काय होईल, थोडासा धूर कमी होईल. ते हे करतो, खिडकी, अजून एक खिडकी. आणि मी काय प्रयत्न करतो की ऑडिओ जर इन्क्रीज करायचं कुठं एकदा. येतोय आवाज? येतोय? आता आता ही सिच्युएशन पहा. आता मला थोडस अजून मी काय करतो, ते जरा बाहेर ठेवून येतो, म्हणजे थोडंसं दूर कमी होईल. किती हार्ड लाईट आहे, किती हार्ड, खूप जास्त हार्ड, खूप जास्त हार्ड. इतकी हार्ड लाईट नाही पाहिजे आपल्याला. असं टाकतो मग कमी घेतो. हे हे माझा जो जुगाड आहे, हा जो जुगाड आहे तो बाहेर ठेवून, कारण की मला असं वाटतं की मला जेवढी सिनेमॅटिक लाईट पाहिजे होती, फॉग ते भेटले ते. ओके, हे इथं टाकतो. ठीक आहे, तरी पण थोडस एक्स्ट्राचं ठेवतो, कारण की परत जर गेलं तर मग मला परत ह्याला आत आणावं लागेल. ठीक आहे, आता हे मला फुल लॅम्प फील द्यायला, लॅम्प. काम तर करते रियान, एक्झॉस्ट काम करते की, एक्झॉस्ट धूर बाहेर टाकायचं काम करते की.
मला वाटलं शिवमाने पूर्ण हे होईल ते. काय वास येईल त्याचा. नाही इकडे लावलंय. अरे पण कुठे पण लावते आपल्या मिसळमध्ये ते पण वास येईल. हा का असलं बे. महेश सर काय यायचं नाही फुटाने खायला लागला तुम्ही बकरी आहे का. अरे मी रिकॉर्डिंग कसं ठेवली होती ठीक आहे ओके. हा तू काहीच पडा ना की रे थोडस फिक्स केले ठीक आहे. तर हा होता बेसिक आजचा व्हिडिओ. ह्याला मी बघू किती ट्राय करतो एडिट करण्याचं. तर मला असे व्हिडिओ करायचे अजून ह्याच्यापेक्षा पण थोडे चांगले करायचे ज्यात मला कलर ग्रेडिंग करता येईल स्टोरी टेलिंग अजून माझी इम्प्रूव्ह करता येईल नाही का. ह्याच्यापेक्षा थोडेसे चांगले अजून करायचे. जसं की मी हा व्हिडिओ केला कारण की मला माझी स्क्रीन टेस्ट करायची होती विदाऊट म्हणजे वायरलेस न यूज करता वायर एकच यूज करता येईल कारण की माझ्याकडे 2 वायरी होत्या. त्यातले मी तशी जी माझी कॅमेरा सुद्धा झालेली वायर यूज करून मॉनिटर ॲज अ मॉनिटर म्हणून यूज केलंय. पण आहे होऊ शकतं पण खूप जुगाडू आहे ते नाही का की ही वायर अशी लावा आणि नाही का ती करा. आणि ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी आहेत ऑप्शन कॅमेरा सेटिंगचे पण थोडंसं ते हँडलिंगमध्ये नाही का होतच ते. मग थोडंसं जर मी चुकून इन फ्युचर ते ॲडजस्ट केलं ना तर मी करेन ठीक आहे. आजचा व्हिडिओ एवढाच होता. मी यालाच एडिट करायचा प्रयत्न करीन आणि जर मला आवडला तर मी पोस्ट पण करेन. पण बेसिक तर एवढाच होता. तर ठीक आहे थँक्यू. दिस इज राहुल सायनिंग आउट. तू काय रिपोर्ट कर तू हा 4 गोळून 12 मसाला करतो. चला माझ्यावरती जळणार आहे.